ताईसाहेब, मला परत पाठवणार ना तुम्ही? हाकलणार ना मला इथनं? पण मी गेले तर तुमची पाठ राखून कोण करल? मी नाही जायची तुम्हाला सोडून इथनं. कोण पाठवणार आहे तुला? तुम्ही. आज मला सोडून तुम्ही एकट्या गेलासा ना? तुमच्या काळजीनं माहित आहे माझा जीव वर खाली होत होता. तरी बरं, तुझा जीव डायरेक्ट वर नाही गेला. ताईसाहेब, बर मला सांगा आज कुठे गेलतासा? आणि हा, इथून पूर्ण मला असं एकटीला सोडून जाऊ नका मला. का ग? कोण आहेस तू? तुला काय शेपटासारखं समधीकडे बरोबर नेलं पाहिजे काय? अहो ताईसाहेब, तसं नव्हं. तुमचं लगीन झाल्यापासून मी आज तुमच्या संगतीचीच आहे नव्हं. आणि हा, तुमच्या पप्पांनी बी सांगितलंय की कायम तुमची पाठराखण राहावी म्हणून. आणि उद्या आज बीच काय तुमच्यावर आली तर मी हा ढाल म्हणून उभी राहणार तुमच्या समोर. ढाल? आणि तू? व्हय. आरशात बघ तोंड. ये इकडं. कसं असतंय चंदा, एखाद्याचा विश्वास कमवायचा असेल तर एकट्यानंच भेटावं लागतंय. हे असं बुजगावण्यांना बरोबर घेऊन नाही चालत. ताईसाहेब, मला वाटलंच होतं काहीतरी महत्वाचं कारण असणार म्हणून. नाहीतर तुम्ही मला एकट्याला सोडून कशाला जाल? बुजगावण्याचाच फोन आहे शाळेतनं. हा महाजन मास्तर बोला. नमस्कार वहिनी साहेब. वहिनी साहेब, काही चूक झाली का या सेवकाची? नाही म्हणजे आपण शाळेत येऊन एक मोठं आणि महत्वाचं काम त्या नवशिक्या शिक्षिकेला दिलं. आपली आजपर्यंत मोठ्या निष्ठेनं मी सेवा करतोय. मी आपल्याला योग्य नाही का वाटलो? नाही म्हणजे आपण मला एक जरी संधी दिली असती तरी मी आपल्याला तक्रार करायची वेळच येऊ दिली नसती. महाजन मास्तर, अहो रडताय कशा पायी? अहो तुम्हाला काम देणार नाही तर कुणाला देणार? त्या स्कॉलरशिप पेक्षा बी लई मोठं काम आहे तुमच्यासाठी. हा वहिनी साहेब, वाटलंच होतं मला. आपण माझ्यावर अन्याय करणारच नाही. बोला वहिनी साहेब, काय सेवा करू आपली? नजर ठेवा. कसं आहे महाजन मास्तर, 5,000 रुपये ही लई मोठी रक्कम आहे त्या पोरांसाठी. पण त्या रकमेपेक्षा बी लई मोठं काम तुमचं आहे. तुम्हाला आता फक्त एकच करायचं, ते म्हणजे त्या मास्तरनीवर नजर ठेवायची. तिथं काय होतंय काय नाही होत या समद्याची बातमी आमच्यापर्यंत पोचवायची. तसं राणा भाऊजी घरी आला की समद्या गोष्टी सांगणारच आहेत आमासनी. पण तरी बी तुमचं काम एकच, त्या मास्तरनीवर लक्ष ठेवायचं. आणि मास्तर, या कामात हयगय होता कामा नये. काय? जी वहिनी साहेब. जा जाऊन बिंदास विचारा. ठीक आहे. राणा भाऊजी, ते मास्तरीन बाईंकडचं काम 6:30-7 पर्यंत तुमचं होऊन जाईल ना? नाही म्हणजे तुम्हाला न विचारता आम्ही एक शब्द देऊन बसलोय म्हणून विचारतोय. हा म्हणजे आमच्या पप्पांचे कार्यकर्ते येणार आहेत संध्याकाळी तुम्हाला भेटायला. खरं तर त्यांच्या गावात ते एक मोठी तालीम उभी करणार आहेत. त्यांना जरा तुमची मदत पाहिजे होती, पण नेमकं हे मास्तरीन बाईंकडचं काम आलं तुम्हाला, तर आम्हासनी वाटलं का तुम्हाला येळ होईल का नाही. पण आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही मदत कराल म्हणून. करशील ना? करणार की. तुम्ही सांगितलं आणि मी नाही केलं असं कधी झालंय का? आणि तालमीचं काम म्हणजे माझं काम. बघा, आम्ही बी त्यांना हेच म्हणलं. राणा भाऊजी आमचा एक शब्द खाली पडू देत नाहीत, लई मान देत्यात आम्हासनी. खरंच आमचा शब्द खाली पडू देणार नाही ना तुम्ही? आता संध्याकाळी शाळेकडचं काम झालं की लगोलग घरी या, उशीर करू नका.
संध्याकाळी 7 वाजता कार्यकर्ते येणार आहेत घरी. किती वाजता? 7ला. जमल ना व? का का उद्या याय सांगू? नाही ना ग, चालतंय की, ये तू 7ला. वय येऊ. वय वय. गोदा, का तुम्ही आमच्यावर पाळत ठेवताय काय? मिसळचं काय झालं? सासूबाई, कसं पोरग आहे हो तुमचं? आमच्या वयला वय करताय आणि नाहीला नाही. आता तुम्ही बघाच, आम्ही तुमच्या पोराला आमच्या तालावर कसं नाचवतो ते. हा, पण तुमचा आशीर्वाद पाहिजे. हा, या बैलाला त्या मास्तरनीला भेटायचंय काय? बघतोच की कसा भेटतो ते. त्याचं त्या मास्तरनीला भेटणं आमच्या हातात आहे आणि न भेटणं ते बी आमच्याच हातात आहे. सगळी लोक आपल्याकडे बघतात का? आपण नाही बोललं पाहिजे. काय? गावात बरोबर नाही वाटत अशा गोष्टी. गावात लग्न न झालेल्या बापाने बाई असे एकसाथ फिरत नाही. हो, मग काय आता बोलायला सुद्धा लग्न करायचं का? तू असं काय बोलते तू? कर्मचारी आहे मी. गंमतच आहे या राणाची. कधी काय करेल याचा काही नेमच नाही. तुम्ही आता इथे कसे? ते हा, वहिनी म्हणल्या काय ते हा, शिष्यवृत्तीच्या. हा, शिष्यवृत्तीचं काय ते ठरवायचं होतं. अहो, आता नको, मला शाळेला जायला उशीर होतोय. आपण शाळा सुटल्यावर भेटू. चालतंय की, तसं मी माझ्याकडे बी टाइम नाहीये. आपण एक काम करूयात, शाळा सुटल्यावर ना शाळेच्या गेट पाशीच भेटू. अंजली, काल आणलेली शेतीविषयक पुस्तकं बघितलीस का ग तू? हो हो, आले बाबा. पुस्तक बोंबला, निघतो मी. काय करावं? राणाजी आले असतील का बाहेर? होय, अरे इकडे. वाटक बाई गेले असतील घरी.